नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहो, जो की सरळ सेवा रामबाण आपली जी सिरीज सुरू आहे त्या सिरीजचा पार्ट 4 म्हणजे भाग 4. काल आपण भाग 3 घेतलेला होता सरळ सेवा रामबाण सिरीजचा. तो खूप कमी क्वेश्चन घेतले होते, कारण माझी प्रकृती तब्येत ठीक नसल्यामुळे मी काल जास्त क्वेश्चन घेऊ शकलेलो नाही. आज पण प्रकृती ठीक नाही, तब्येत ठीक नाही आहे. बघू आज जेवढे होतील तेवढे आपण काय करू, सुरुवात करू किंवा सॉल्व करू आपण प्रश्नांना. ठीक आहे, चला तर वळूया आपल्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो, हे तुम्हाला काही की हायलाइट्स आहे की जे TCS ने विचारलेले जे प्रश्न आहे ते मी ॲज इट इज आपल्या यूट्यूब चॅनलवर घेत असतो. हे स्क्रीनशॉट तुम्हाला दिसतच असेल की जे काही मागील परीक्षेमध्ये TCS या पॅटर्ननी जे प्रश्न विचारतात त्याच पॅटर्ननी येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये प्रश्न म्हणजे दिसून येतात. फक्त तिथे व्हॅल्यू चेंज होतात, बाकी जसेच्या तसंच असतात. हे काल इथून मी बऱ्याचपैकी काही प्रश्न कव्हर केलेले आहे, 5 ते 6 प्रश्न कव्हर केलेले आहे. बाकीचे जे प्रश्न आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. हे बघा, काल मी 4 ते 5 प्रश्न डिस्कस केलेले होते. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की ही TCS IBPS पॅटर्नची 0 to हिरो PYQ सिरीज तुम्ही बघत चला. हे PYQ सिरीज खूप इम्पॉर्टंट आहे. याला तुम्ही एकदा विजिट करा आणि याला कंटिन्युअसली बघत राहा. तुमच्या मॅथमध्ये इम्प्रूव्हमेंट तुम्हाला दिसून येईल. मला सांगण्याची पण गरज नाही की सर तुम्ही जे मॅथ PYQ सिरीज घेता ते खूप अत्यंत लाभदायक आणि उपयुक्त आहे. येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी ते महत्त्वाची ठरू शकता, हे तुम्हीच मला सांगाल. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, विनंती करतो की हिला कंटिन्यू बघत राहा हे PYQ सिरीजला. त्याच्यानंतर ही बघा टॉपिक वाईज PYQ सिरीज आहे. इथे मी 7 ते 8 टॉपिक अशा प्रकारे घेतले आहे की त्या टॉपिकमध्ये जे काही PYQ आलेले आहेत ते PYQ मी पूर्ण डिटेल स्पष्टीकरणासह बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत घेतलेले आहे. त्यामध्ये तुम्हाला कुठलीही डिफिकल्टी येणार नाही, त्याच्या पलीकडे कुठले पण प्रश्न येणार नाही. बस व्हॅल्यू चेंज होणार, बाकी जसेच्या तसेच दिसणार. ही माझी गॅरंटी आहे मित्रांनो. तुम्ही फक्त तिला एकदा बघा आणि मग सांगा की सर तुमच्या टॉपिक वाईज किंवा PYQ सिरीज मधून ॲज इट इज प्रश्न होते म्हणून. ठीक आहे, चला तर वळूया आपल्या प्रश्नाकडे. बघा, प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो, एक चोर 1500 मीटर अंतरावरून एका पोलिसाला पाहतो. चोर आणि पोलीस अनुक्रमे 7 किलोमीटर पर आवर आणि 9 किलोमीटर पर आवर वेगाने पळण्यास सुरुवात करतात. किती अंतरावर चोराला, इथे काय, चोराला पकडेल असं तुम्हाला हा प्रश्नामध्ये विचारलेला आहे. बघा, जे दिलेलं आहे ते आधी लिहून घ्या. एक चोर काय 1500 मीटर अंतर दिलेलं आहे चोराचं. तो चोर 1500 मीटर अंतरावरून पोलिसाला बघत असतो आणि चोर आणि पोलीस यांची अनुक्रमे वेग दिलेली आहे. किती, 7 किलोमीटर आणि 9 किलोमीटर. बघा, जे दिलेलं आहे ते मी लिहितो. अंतर दिलेलं आहे 1500 मीटर. आता इथे मीटरमध्ये दिलेलं आहे, आपल्याला काढायचं आहे किलोमीटरमध्ये. मग याला काय करा, तुम्ही किलोमीटरमध्ये कन्वर्ट करा. कसं करणार, या 1500ला 1000नी काय करा, डिवाइड करा. म्हणजे काय होणार, 2 2 शून्य कटले म्हणजे 1.5 किलोमीटर होणार. समजलं? हे किलोमीटरमध्ये कन्वर्जन समजलं का रे? समजलं असेल तर कमेंट्समध्ये यस सर म्हणून लिहा. थोडा माझा आवाज कमी येत असेल, कारण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे थोडा आवाजामध्ये इश्यू येऊ शकतो. तर थोडा आजचे दिवस ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर बघा, चोराचा वेग किती दिलेला आहे. चोराचा वेग किती दिलेला आहे, बघा, चोराचा वेग दिलेला आहे 7 किलोमीटर पर आवर. त्याच्यानंतर पोलीसचा बघा, पोलीसचा वेग किती दिलेला आहे, 9 किलोमीटर पर आवर दिलेला आहे. त्यामधून तुम्हाला काय एक इथून फरक निघतोय. फरक कुठला, वेगाचा फरक निघतोय. बघा, वेगाचा फरक. काय फरक निघतो रे, 9 मधून जर 7 किलोमीटर पर आवर काय केले, वजा केले, तर इथे 2 किलोमीटर पर आवर निघतोय. ठीक आहे, एवढं समजलं. आता बघा, तुम्हाला काय अंतरावर पोलीस चोराला
किती अंतरावर म्हणजे पोलीस चोराला पकडेल. मग बघा अंतर बरोबर काय होतं, अंतर बरोबर वेळ गुणिला वेग, हे सूत्र माहित आहे तुम्हाला. हे वेळ काम यामध्ये या टॉपिकमध्ये मी हे सगळे प्रश्न घेतलेले आहे. नसल बघितले तुम्ही तर बघून घ्या. हा वेळ काम हा टॉपिक मी माझ्या टॉपिक वाईज सिरीजमध्ये घेतलेला आहे. बघा अंतर किती आलं आहे, हे बघा अंतर 1.5 किलोमीटर आलेलं आहे. त्याच्यानंतर वेळ बघा, वेळ आपल्याला काढायचा आहे आणि वेग बघा, दोघांचा जो डिफरन्स आला तो इथे लिहायचा. किती आला, 2 किलोमीटर पर आवर आला आहे. मग इथून वेळ काय होणार रे, वेळ बरोबर इथे 1.5 आहे, याला इथे गुणाकारामध्ये 2 आहे तर भागाकारामध्ये 2 जातील. समजलं. आता बघा इथे काय होणार 15ला जर 2नी भागितला तर किती राहते, 7.5 राहते. पण हा आधी एक पॉइंट आहे तर इथे काय राहणार 0.75 तास. हे कशामध्ये होणार, तासामध्ये होणार. वेळ निघाला. आता बघा, आता जो शेवटचा प्रश्न आहे आपल्याला विचारला आहे, तो शेवटचा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो की किती अंतरावर पोलीस चोराला पकडेल. आता काय होणार शेवट, म्हणून पोलिसाने चोराला पकडण्यासाठी लागलेले अंतर. ठीक आहे, मी एवढं न लिहिता मी डायरेक्ट लिहू शकतो, पण असं नाही की बाकीच्या मुलांना समजेल आणि कोणाला न्यू कमर्स असेल त्यांना समजत नाही, म्हणून मी हे काय प्रत्येक गोष्टी इथे लिहित असतो. नाहीतर मी याला 15 ते 20 सेकंदमध्ये काय करू शकतो, कंप्लीट करू शकतो. ठीक आहे. बघा आता बघा इथे आपल्याला अंतरच काढायचं आहे ना. अंतर बरोबर काय होणार, वेळ गुणिला वेग होणार. आता अंतर आपण ऑलरेडी काढलेलं आहे म्हणजे दिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा आपल्याला वेळ काय काढलेला आहे बघा इथे 0.75, तर इथे लिहा 0.75. त्याच्यानंतर कोणाचा वेग, आता पोलीस पकडत आहे चोराला तर पोलिसाचाच वेग घ्यावा लागेल आपल्याला, तर इथे घ्या 9. तर काय होणार इथे बघा 9 5 45, हातचे आले 4, 7 9 63, 4 67. ठीक आहे, हा आला. आता बघा इथे 2 पॉईंट नंतर पॉईंट 2 डिजिट नंतर पॉईंट आहे, ते इथे 2 डिजिट नंतर पॉईंट द्यावा लागेल. अंतर आता हा कशामध्ये, किलोमीटर मध्ये. ठीक आहे, आपल्याला काय काढायचं होतं, किती अंतरावर पोलिसाने चोराला पकडले. तर आपण काय काढलं, पोलिसाने चोराला पकडण्यासाठी लागलेले अंतर. तर किती आलं आपलं उत्तर, 6.75 म्हणजे पर्याय क्रमांक डी. आता बघा, आता तुम्हाला जर इथे पोलिसाने पकडलं असं विचारलं, त्याच्यानंतर जर चोराचं अंतर काढायचं काम पडलं असतं, हा एक्स्ट्रा मी क्वेश्चन मध्ये सांगत आहे, चोराचं अंतर काढायचं काम पडलं असतं तर काय असतं रे चोराचं अंतर, वेळ गुणिला वेगच असतं. आता वेळ तर तुमच्याकडे आहे किती आहे 0.75 आणि वेग आता कोणाचं घ्यायचं, चोराचं 7. तर इथे येणं चोराचं अंतर. हे झालं तुमचं एक्स्ट्रा. आणि याच्यामधली चोर आणि जर पोलीस याच्यामधील जर फरक काढा म्हटलं असतं, चोर आणि पोलीस याच्यामधील फरक, तर चोराचं अंतर किती आलं, पोलिसाचं अंतर किती आलं 6.75 म्हणजे 6.75. आणि जे चोराचं तुम्ही काढला इथून काय करायचं, वजा करायचं, ते तुम्हाला फरक दिसून. हे झाले एक्स्ट्रा क्वेश्चन जर विचारेल तर. अदरवाईज जेवढं विचारलं मी तेवढं तर तुम्हाला कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे. समजलं. हे एका क्वेश्चन मध्ये मी 3 क्वेश्चन कसे बनवू शकतात याचं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. आता बघा हा रिझनिंगचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7, एक विशिष्ट सांकेतिक भाषेत लंपला 4165. बघा लंप काय केलेलं आहे 4165 असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा प्लाम याला 6754 असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर दिलेल्या सांकेतिक भाषेत ए साठी कोणता संकेत असेल. बघा ए साठी काय दिलेलं आहे का रे, बघा इथे दिलेलं आहे ए साठी 5. तर आपला पर्याय क्रमांक काय असणार आहे, इथे बघा थोडे जे ऑप्शन आहे ते थोडेसे काय आहे वेगळे आहेत. इथे ऑप्शन मध्ये थोडीशी गलती आहे, तर इथे काय करा ऑप्शन ए मध्ये 5 करा, म्हणजे काय होणार हे प्रिंट मिस्टेक झालेले ऑप्शन आहे. तर ए साठी आपला जो ऑप्शन राहणार आहे ए राहणार आहे, म्हणजे ए ची किंमत काय असणार आहे 5 असणार आहे.
समजलं, सोपा प्रश्न होता. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा, हा मी डायरेक्टली स्क्रीनशॉट लावलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला वाटत असेल की सर हे डायरेक्टली काय करत आहेत, तर मी जे एक्झाम मध्ये आलेले आहे ते तुम्हाला रिअल दाखवत आहे स्क्रीनशॉटद्वारे. बघा, हे सिरीज दिलेली आहे. या सिरीजला आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय येणार असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर इथे काय आहे, 3, 9, 81. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येणार हे विचारलंय. बघा, ही सिरीज काय आहे, कंटिन्युअसली मल्टिप्लाय होत आहे, म्हणजे गुणाकारामध्ये जात आहे. 3 गुणिला 3 9, 9 गुणिला 9 81. आता 81 गुणिला 81 जर कराल तर किती होणार रे, 81 गुणिला 81 काय होणार, हे 81 जसेचे तसे, 8 1 8, 8 8 64, म्हणजे काय होणार, 8 8 16, इथे काय राहणार 15 आणि 6. बरोबर आहे, म्हणजे आपलं काय येणार आहे, 6 5 6 1 म्हणजे 1, 6 5 6 1 हे उत्तर येणार आहे. हे बघा इथे दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. हे झालं एक म्हणजे पहिल्या टाईपनी. याला तुम्ही पुन्हा दुसऱ्या पद्धतीने काय करू शकता, सोडवू शकता. कसं, बघा, हे झाली पहिली मेथड. दुसऱ्या मेथडनी सांगतो तुम्हाला कसं करायचं. तर इथे काय दिलेलं आहे, सिरीज दिलेली आहे 3 9 8 दिलेली आहे. आता बघा, हा 3चा काय झाला, एक वेळा स्क्वेअर झाला. त्याच्यानंतर बघा, 3 हा 2 वेळा स्क्वेअर झाला. आता 3 हा 4 वेळा स्क्वेअर झाला. बघा, इथे स्क्वेअर काय होतो, 2 2 मल्टिप्लाय होत आहे. बघा, इथे 2 गेलं तर 4 येतं, इथे 2 गुणे केलेलं 4 येतं. म्हणजे इथे जर तुम्ही 3 गुणेला म्हणजे 3चा स्क्वेअर 8 कराल, बरोबर आहे ना, काय कराल, स्क्वेअर 8 कराल, तर इथे काय होतं, 4 दुने 8 होणार ना. मग 3चा 8 क्यूब म्हणजे स्क्वेअर काय होतं रे, 6 5 6 1 होतो, 6 5 6 1 होतो. अशाही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. आता याला सॉल्व्ह कसं करायचं, तर बघा, याला सॉल्व्ह कसं करायचं, 3 याचा काय करणार, पॉवर म्हणजे 3चा स्क्वेअर 4, याला पुन्हा काय करणार, दोन्ही पुन्हा तुम्हाला नसेल करता येत तर याला 3 आणि इथे 4 करा. जर असं आलं, असं येत असेल तुम्हाला, तर अशा प्रकारे याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. समजलं, मी 2 मेथड सांगितले आहेत. तुम्हाला जे सोपी वाटत असेल त्या सोप्या पद्धतीने तुम्ही काय करा, सोडून घ्या. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा, हा नंतरचा प्रश्न जो आहे तो PYQ सिरीज मध्ये मी प्रश्न घेतलेला आहे. ठीक आहे, बघा काय म्हणतो, प्रश्न क्रमांक 9, एक पॅन्ट 20% नफ्याने आणि एक शर्ट 15% नफ्याने विकल्यावर फिरोजला रुपये 719.50 मिळाले. त्याने पॅन्ट 25% नफ्याने आणि शर्ट 20% नफ्याने विकला असता तर त्याला रुपये 30.50चा आणखी नफा झाला असता. पॅन्ट आणि शर्टची खरेदी किंमत शोधा. बघा, इथं 2 आपल्याला काय दिलेलं आहे, आधी जे जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ. पहिलं वाक्य काय दिलेलं आहे बघा, जे पहिलं वाक्य दिलेलं आहे ते लिहून घेऊ. काय दिलेलं आहे, पॅन्ट दिलेलं आहे आपल्याला. इथे जर जागा नाही झाली तर मी काय करणार, दुसऱ्या स्लाइडवर मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, पॅन्ट बघा, पॅन्ट किती टक्के, 20% नफ्याने. आता 20% नफा म्हणजे काय होतं रे, तुम्हाला माहित आहे का, 100वर 20% नफा म्हणजे 120. एवढं समजलं. याला जर पॉईंटमध्ये कन्वर्ट केलं तर इथे किती राहतं, 1.2. ठीक आहे, 20. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, हा झाला पॅन्ट. शर्टचं बघा, शर्ट किती टक्के नफ्याने, बघा 15% नफ्याने. 15% नफा काय होतो, 100वर 15 म्हणजे 150. ठीक आहे, तर इथे काय राहतं, 1.15 राहतं. हे झालं काय, पॅन्ट आणि शर्टचं. आता हे विकतं किती, किती रुपयाला, 719.50 रुपयांना त्याला काय होतो, मिळतो. म्हणजे पॅन्ट आणि शर्ट या टक्क्या नफ्याने जर विकले तर त्याला 719.50 रुपये मिळतात. ठीक आहे, आता मी काय करतो, याच्यावरून एक इक्वेशन बनवतो. कसं, तर बघा, याला काय म्हणतो, एक्स मानतो, म्हणजे 1.20x आणि याला y मानतो. ठीक आहे, तर बघा काय होतो, 1.20x अधिक 1.15y बरोबर 719.50. हा झाला समीकरण नंबर 1 झाला. आता दुसरं बघा, आपल्याला दुसऱ्या वाक्यात काय दिलेलं आहे, सोपा प्रश्न आहे, फक्त घाबरून जाऊ नका. बघा मी काय करतो, पॅन्ट दिलेला आहे आपल्याला किती, 25% नफा. आता 25% नफा म्हणजे काय होतो रे, 100वर 125 होणार. म्हणजे इथे किती राहणार, किती राहणार, 1.25 x, याला पण x कन्सिडर करू.
ठीक आहे. त्याच्यानंतर बघा शर्ट, दुसऱ्याचे शर्ट किती दिलेला आहे 20% नफ्याने, इथे झाला 20% नफा. ठीक आहे. तरी किती होतो 20% म्हणजे 100वर 120 होणार, म्हणजे किती होणार 1.2x, सॉरी याला y म्हणा. शर्ट पॅन्टला मी काय म्हणलं बघा, इथे पण पॅन्टला x म्हणलं, इथे पण पॅन्टला, शर्टला y म्हणलं, शर्टला y म्हणलंय. ठीक आहे. आता या हे जेव्हा विकले जातात 25 आणि 20% वर, त्याला आणखी किती रुपये नफा होतो 30.50, म्हणजे 719.50 वर आणखी त्याला 30.50 नफा होतो. समजलं. आणखी म्हणलं ना, हे बघा आणखी नफा होतो. तर याला टोटलमध्ये किती होतात, हे टोटलमध्ये होतात 750.00. ठीक आहे. तर हे झालं काय, जेव्हा त्याला 25% आणि 20% नफ्याने विकतात तेव्हा. आता इक्वेशन नंबर म्हणजे समीकरण नंबर इथून 2 बघा, इथे काय आहे व 1.25x अधिक 1.20 म्हणजे 20y बरोबर 750. ह्या झाला समीकरण नंबर 2. आता काय करा मित्रांनो, आपल्याला पॅन्ट आणि शर्टची किंमत काढायची आहे. पॅन्ट आपण x म्हणलाय, शर्ट आपण y म्हणलेलं आहे. तर हे काय करा, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करा. ठीक आहे. आता मी इथे अपुरी जागा असल्यामुळे मी डायरेक्ट करणार, पण सांगणार तुम्हाला कसं कसं करतोय तर. ठीक आहे. बघा आता तुम्हाला काय समीकरण 2 हे आहे, तर या व 1.25x मधून काय करायचं 1.20x मायनस करा, म्हणजे काय होणार 1.25 मायनस 1.20 किती राहतं 0. बरोबर आहे ना, 0.005x राहतं. मी डायरेक्ट करून देत आहे कारण जागा अपुरी आहे. हे झालं कशाचं, सॉरी पॅन्टचं. आता शर्टचं बघा 1.5 आणि 1.20, याच्यामधून 1.20 मधून 1.5 वजा केले तर काय राहतं रे, काय राहतं इथे पण 0.05y राहतं. हे झालं पॅन्टचं, हे झालं शर्टचं. आता बघा या 750 मधून 719.50 जर वजा केले तर किती राहतं 30.50 राहतं. हे झालं डायरेक्ट कॅल्क्युलेशन. समजलं असेल तर मला सांगा सर समजलं आहे आम्हाला. आता बघा इथून एक्स वाय ची किंमत काढायची आहे आपल्याला. काय एक्स वाय ची किंमत. आता इथे बघा, इथे काय दोन्ही अधिक मध्ये आहे, बरोबर आहे ना, काय दोन्ही अधिक मध्ये आहे. तर याची ऍडिशन न करता, ऍडिशन होणार का, कारण इथं व्हेरिएबल वेगवेगळे आहे बघा एक्स आणि वाय आहे. तर मी काय करतो एक्स अधिक वाय ला इथे घेतो. समजलं. आता हे काय आहे, इथे एक्स आणि वाय हे मल्टिप्लाय मध्ये आहे बघा इथे. ठीक आहे. तर याला जर इकडे कन्वर्ट केलं म्हणजे इकडे टाकलं म्हणजे 30.5 याला भाग दिला तर हे काय जाणार, हे भागाकारामध्ये जाणार, म्हणजे दोन्ही सारखेच आहे, म्हणजे इथे काय राहणार 0.05 राहणार. समजलं, एवढं समजलं. त्यानंतर याला तुम्ही असं लिहू शकता एक्स अधिक वाय बरोबर हे काय बघा इथे 2 पॉईंट नंतर 0 आहे, म्हणजे इथे काय 2 पॉईंट नंतर 0 आहे, म्हणजे डायरेक्ट इथे काय राहतं 30.50 भागीला 5 राहतं. समजलं. आता याला काय करा डिवाइड करा, 5 छक 30, 5 एक 5 आणि हा 0, म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर 610. हा झाला समीकरण नंबर 3 आपला. ठीक आहे. आता इथून काय करा एक्स किंवा वाय ची व्हॅल्यू काढा. मी वाय ची व्हॅल्यू काढतो. वाय बरोबर 610 वजा काय होणार एक्स इकडे आल्यानंतर मायनस मध्ये जाणार, बरोबर आहे. ही झाली वाय ची किंमत. आता वाय ची किंमत काय करतो कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये समीकरण मध्ये ठेवतो. जसं की मी समीकरण 1 मध्ये वाय ची किंमत ठेवतो. समीकरण 1 काय आहे 1.20x अधिक 1.15 वाय आहे ना, तर वाय ची किंमत ठेवतो 610 मायनस एक्स बरोबर 719.50. ठीक आहे. आता इथून काय करतो 1.20x अधिक 1.15चा याला काय करायचं गुणाकार करायचा 610 ला. ठीक आहे. जागा अपुरी आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट इथे गुणाकार करतो. इथे येतो 701.50 मायनस हे किती होणार 1.15 गुणेला किती होणार एक्स, तर हे होणार 1.15 एक्स बरोबर 719.50. समजलं.
मी स्टेप बाय स्टेप सांगत आहे, नसेल समजलं तर कमेंट्समध्ये मला सांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा याला सॉल्व केलं तर हे बघा 1.20x मायनस 1.15x किती राहतं रे, किती राहतं 0.05x राहतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा या 719 मधून काय करायचं, 701.50 वजा करा तर किती राहतं, किती राहतं 18.00. आणि एक्स ची किंमत जर तुम्हाला काढायची आहे तर काय येणार 18. आता इथे गुणाकारामध्ये आहे, ते इथे भागाकारामध्ये काय होणार 0.05 होणार. समजलं. आता इथे 0.05 आहे तर इथे 2 पॉईंट म्हणजे 2 डिजिट नंतर काय पॉईंट आहे तर काय करायचं 18. तर हे 2 शून्य काय जाणार वरती जाणार आणि खाली काय राहणार 5 राहणार. आता इथे काय होणार 5 तेरी 15, पुन्हा किती राहतं 3, 5 छक 30 आणि हा शून्य. म्हणजे एक्स ची किंमत काय मिळाली तुम्हाला 360 आणि वाय ची किंमत आता काढा. वाय ची किंमत बरोबर काय होणार 610 हे बघा. ठीक आहे. 610 मायनस एक्स आहे ना, तर एक्सच्या ठिकाणी काय करा 360 लिहा. तर काय होणार वाय बरोबर काय होणार आहे, वाय बरोबर किती मिळणार तुम्हाला 250. ठीक आहे. ही झाली एक्स ची किंमत आणि हे वाय ची किंमत. आता एक्स काय म्हणलं होतं रे मी, हे बघा सुरुवातीला चांगलं पॅन्ट, तर हे झालं तुमचं पॅन्ट, काय झालं पॅन्ट, आणि हे काय झालं शर्ट. आता शोधा ऑप्शन मध्ये पॅन्ट कुठं आहे 360 बघा पॅन्ट 360 इथे दिसत आहे, इथे दिसत आहे का नाही, म्हणजे डी ऑप्शन हे उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. इथे बघा इथे थोडंसं मला तर वाटते ऑप्शन मध्ये काहीतरी गडबड केली असेल किंवा आपल्या याच्यात गडबड झाली का नाही, आपल्या याच्यात नाही, ऑप्शन मध्ये इथे गडबड आहे मित्रांनो. इथे काय करा 250 करा. ठीक आहे. तर आपलं उत्तर येणार 250 करा. ठीक आहे. मला तर वाटतं हे थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे. ठीक आहे. इथे काय करा 250 करा. ठीक आहे. थोडी इथे टायपिंग मिस्टेक झालेली आहे तर समजून घ्या आहे. ठीक आहे. चलो वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10 बघा. हा खूप सोपा प्रश्न आहे. मी याला काय केलंय PYQ सिरीज मध्ये सोडून दिलेला आहे. ठीक आहे. बघा एका शेतकऱ्याला पीक घेण्यासाठी 3 महिन्यांसाठी रुपये 20,000 चे कर्ज हवे आहे. तो वार्षिक 13.5 व्याज दराने पैसे देणाऱ्या एका सावकाराकडे जातो. शेतकऱ्याने सावकाराला किती रक्कम परत करायला हवी. हा मी माझ्या शेकडेवारी या टॉपिकमध्ये घेतलेला प्रश्न आहे. PYQ प्रश्न आहे. अशा टाईपचे मी प्रश्न घेतलेले आहे, बघून घ्या. ठीक आहे. बघा किती महिने दिलेले आहे 3 महिने. 3 महिने. आता याला वर्षामध्ये जर कन्वर्ट करायचं राहिलं तर कसं करणार 3/12 म्हणजे 1/4. बरोबर आहे. हे झालं वर्ष. याला जर पुन्हा वार्षिक मध्ये जर केलं तर किती होणार 25% हे वार्षिक मध्ये जाणार. समजलं. त्याच्यानंतर बघा आपल्याला दर दिलेला आहे 13.5. दर किती दिलेला आहे 13.5%. ठीक आहे. आता तुम्हाला 13.5% जर नसेल काढतायत तर याला काय करायचं असं लिहायचं काय 10% अधिक 3.5%. समजलं. हे अशा प्रकारे तुम्हाला कॅल्क्युलेट करायला इझी जाणार. आता बघा आपल्याला वार्षिक कर्ज काढायचं आहे. हे 2 दिलेले आहे, दर आणि महिना दिलेला आहे. तर याचं वार्षिक कर्ज काय होणार, वार्षिक कर्ज काय होणार बघा 13.5% कुणावर, जो तुम्हाला काय दिलेले रक्कम दिलेली आहे किती 20,000 गुणिला 20,000. ठीक आहे. तर 13.5 कसं लिहायचं 10% अधिक 3.5. तर याचं कसं कॅल्क्युलेट करणार बघा मी इकडे काढून दाखवतोय या साईडला. आता 10% पहिलं 10% काढायचं आहे. तर 10% म्हणजे काय होणार 10/100 गुणिला किती होणार 20,000. ठीक आहे. 2 शून्य कटले म्हणजे इथे किती राहणार रे, हे राहणार 2,000 राहणार. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं 3.5%चं बघा काय होणार 3.5% म्हणजे 3.5/100 होणार आणि गुणाला 20,000 होणार. समजला. तर इथून एक पॉईंट कटतो तर हा पॉईंट कॅन्सल आणि इथून डायरेक्ट एक पॉईंट म्हणजे किती राहणार 35 गुणिला काय राहणार इथे किती राहणार रे 200. ठीक आहे.
35 दुने 70 म्हणजे 700, सॉरी इथे एक शून्य पुन्हा गायब, म्हणजे किती राहणार 700. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे काय झाले 10% आणि 3.5%. ठीक आहे. तर डायरेक्ट मी इथे व्हॅल्यू लिहितो, तर दोन्ही मिळून किती होणार 2000 अधिक 700 म्हणजे किती होणार 2700. किती होणार 2700 होणार. समजलं. अशा प्रकारे तुम्हाला काय काढायचं आहे वार्षिक दर. ठीक आहे. तर आपल्याला काय मिळालंय वार्षिक दर मिळालाय, वार्षिक कर्ज मिळालंय. याचं बघा, सॉरी दर म्हणतो, वार्षिक कर्ज मिळालंय 27 रुपयाचं. आता तुम्हाला व्याज हा वार्षिक किती आहे 25% आहे. म्हणजे 25% म्हणजे बघा व्याज वार्षिक व्याज. ठीक आहे. तर काय होणार वार्षिक व्याज. आता 25%ला काय केलं मी 1/4 केला. आता तो कोणाचा असेल वार्षिक कर्जाचा, म्हणजे इथे काय येणार 2700. म्हणजे काय होणार 2700 भागेला 4. तर 4 25, 4 छकम 24, राहिले किती 3, 4 7 28, राहिले किती 2, 4 पंचे 20, म्हणजे 675 रुपये हा वार्षिक काय झाला व्याज झाला. काय झाला व्याज झाला. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे रक्कम काढायची आहे. काय रक्कम. आता एकूण रक्कम काय होणार रे एकूण रक्कम. ठीक आहे. एकूण रक्कम काय होणार जे तुमची आधी दिलेली आहे रक्कम ते किती दिलेली आहे 20,000 दिलेली आहे. आता वार्षिक व्याज किती काढला आपण किती काढलाय 675. आता याला काय करा ऍड करा, म्हणजे किती होणार 20,675 रुपये एकूण त्याला काय करावं लागेल सावकाराला द्यावं लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक कुठला असणार आहे आपलं कुठलं बी हे उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न होता. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. जर हा प्रश्न तुम्हाला कठीण वाटत असेल तर माझा शेकडेवारी टॉपिक हा PYQ सिरीज बघा तुम्ही. ठीक आहे. चला वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. तो तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो मी काही टॉपिकमध्ये हे घेतलेलं आहे पोलीस भरती याचे काही पेपर मी डिस्कस केलेले आहे. ते बघितले नसेल तर तुम्ही एकदा व्हिजिट करा माझ्या प्लेलिस्टला. तुम्हाला तिथे हे सगळे पेपर काय सेव्ह केलेले आहे किंवा मी याचं डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तलाठी भरती जे काही पेपर झालेले आहेत त्याचं पण मी डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हे माझ्या PYQ सिरीजमध्ये काय आहे सेव्ह आहेत व्हिडिओ. ठीक आहे. आता बघा हा जो 11वा प्रश्न आहे अशा टाईपचा पण प्रश्न मी PYQ सिरीजमध्ये डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. एका अप्रामाणिक विक्रेता रुपये काय करतो 40 पर केजीची कमी दर्जाची डाळ 65 पर केजी च्या चांगल्या दर्जाच्या डाळीत मिसळतो आणि ते मिश्रण 50 पर केजी भावाने विकतो. दोन दर्जाच्या डाळी तो किती गुणोत्तरात मिसळवतो ते शोधा. आता बघा पहिली डाळ किती दिलेली आहे 40 रुपये पर केजी दिलेले आहे. दुसरी किती दिलेली आहे 65 आणि पर केजी याचं मिश्रण किती मध्ये करतो 50 पर केजी रुपये करतो. आता काय करा तुम्हाला एलिगेशन मी सांगितलंच आहे. माझी जे PYQ सिरीज कोणी विद्यार्थी बघत असेल त्याला PYQ सिरीज मध्ये एलिगेशन सांगितलेलं आहे. इथून काय करा मायनस करा, म्हणजे 50 वजा 40 किती राहतो 10 आणि हे किती राहतो 65 मधून जर 50 वजा केला तर इथं राहतो 15. तर 5 दुने 10 आणि 5 तेरी 15, म्हणजे किती रेशो मिळतो रे तुम्हाला 3:2. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. समजलं. इथे पर्याय क्रमांक डी पण कन्फ्यूज करतोय पण घेताना व्यवस्थित घ्यायचं. ठीक आहे. चला वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. ठीक आहे. बघा संजय एक बाईक रुपये 62,325 ला खरेदी करतो आणि तिच्या भाड्यासाठी गाडी भाड्यासाठी रुपये 400 देतो. ती बाईक तो 7.5% नफ्याने विकतो. त्याला किती नफा झाला. म्हणजे आपल्याला नफा काढायचा आहे. तर मी नफा आणि तोटा हा टॉपिक वाईज काय घेतलेला आहे टॉपिक डिस्कस केलेला आहे. टॉपिक वाईज PYQ सिरीज मध्ये मी डिस्कस केलेला आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी जाऊन बघा. ठीक आहे. खूप सारे असे प्रश्न मी डिस्कस केलेले आहे. आता बघा खरेदी किंमत किती दिलेली आहे आपल्याला 62,325 दिलेली आहे रुपये. त्याच्यानंतर गाडी भाडा किती आहे, म्हणजे मी डायरेक्ट इथे भाडा लिहितो किती आहे 400 रुपये. त्याच्यानंतर एकूण खर्च किती झाला रे एकूण खर्च हे सगळे मी सोडून दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर किती होणार एकूण खर्च 62,325
25 अधिक 400 किती होणार? 62,725 रुपये होणार. ठीक आहे, हा झाला एकूण खर्च. आता नफा दर किती आहे? नफा दर आपल्याला दिलेला आहे प्रश्नामध्ये 7.5%. आता या 7.5%ला मी कसं लिहू शकतो? 7.5 भागेला 100 असं लिहू शकतो. आता कोणावर? खर्चावर एकूण नफा झाला असेल, बरोबर आहे ना? तर खर्च किती आहे? 62,725 रुपये. आता याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. याला कसं सॉल्व्ह करायचं तर मी तुम्हाला आधी सांगतोय. आता बघा, हे काय 7.5 आहे, इथे 2 शून्य आहे, म्हणजे हे इथून एक शून्य कटलं तर इथे काय राहतं? 0.75 राहतं. एवढं समजलं तुम्हाला? आणि गुणाकारामध्ये 62.725 येणार. ठीक आहे, 62,725 येणार. आता बघा इथे काय करतो? हा एक पॉईंट, म्हणजे इथे काय करतो? एक पॉईंट आहे, तर याला फ्रॅक्शन मध्ये पुन्हा कन्वर्ट करतो, म्हणजे 75 भागेला किती शून्य येणार रे? 2 शून्य येणार, 100 येणार. ठीक आहे, 75 आहे आणि हे 100 गुणेला 62,725. आता बघा 25 3 75 आणि 25 चौ 100, म्हणजे काय होणार? 3 गुणेला हे किती आहे? 62,725 भागेला 4 होणार. समजलं? आणि हा सॉरी, हा एवढं समजलं. आता बघा इथे काय होणार? इथे काय होणार? 4 ने एक तर काय करा, याला भागा, तर किती होणार? आधी वरती मल्टिप्लाय करून घ्या. किती होणार? 3 5 15, हातचाला 1, 3 दुने 6 आणि 1 7, 3 7 21 चा 1, हातचाले 2, 3 चौ 12, 12 2 12 2 14, 14 चे 4, हातचाला 1, 3 छक 18 आणि 1 19, बरोबर आहे. म्हणजे हा येतो आणि भागाकार जर केला तुम्ही तर याचं डायरेक्ट उत्तर येतं. किती येतं? 4,704.375. ठीक आहे, रुपये. हे काय होणार? त्याला नफा होणार. तर पर्याय क्रमांक ए हे काय असणार आहे? उत्तर असणार आहे. समजलं? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हा आजचा काय होता? टॉपिक वाईज PYQ सिरीजचा जो सरळ सेवा रामबाण होता, तो आपलं काय होतं? सिरीज आपण कंटिन्यू चालू ठेवलेली आहे आणि काही प्रश्न घेतलेले आहे. माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे मी थोडेसेच प्रश्न 2 दिवस झाले डिस्कस करत आहोत. जेव्हा आपलं पुन्हा चांगलं होणार तर आपण जे काही आपले PYQ सिरीज आहे ते आपण पुन्हा दमदार सुरुवात करणार आहोत. थोडं आजच्या दिवस ॲडजस्ट करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला माझ्या कुठे व्हॉट्सअप चॅनलवर जॉईन करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या व्हॉट्सअप चॅनलवर तुम्हाला सांगू इच्छितो, GK, GS आणि करंट अफेअर याचे काय घेत असतो? प्रश्न घेत असतो, जे की तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपला काय करा? जॉईन करा. याची लिंक मी व्हिडिओच्या खाली काय करतोय? कॉपी करत आहे. तर ती कॉपी केलेली लिंक तुम्ही त्याला क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती काय होणार? जॉईन होणार. मला इन्स्टावर फॉलो करायचं असेल तर हा माझा इन्स्टा पेज आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आजच्या दिवस इथेच. भेटूया नंतरच्या PYQ सिरीजमध्ये. धन्यवाद.